तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। अंमलझरीची श्री म्हसोबा देवाची यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न। अंमलझरी येथे सालाबादप्रमाणे ग्रामदैव श्री म्हसोबा देवाची यात्रा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली। सोमवारी 5 मेला निपाणकर संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता श्री म्हसोबा देवाच्या पालखीचं विधिवत पूजा व आरती करण्यात आली। त्यानंतर पालखीला गाव प्रदक्षिणा घालण्याकरिता वाजत गाजत सर्व अंमलझरी गावातून फिरवण्यात आली। पालखी मिरवणुकीच्या वेळी सर्व ग्रामस्थांनी देवाच्या पालखीला पाणी अर्पण करून मोठ्या भक्तिभावाने आरती केली। सोमवारी सायंकाळी यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मंगळवारी 6 मे रोजी सकाळी सर्व देवतांना पेहराव व त्यानंतर दंडवत घालण्यात येतो। सकाळी 10 वाजता भव्य शर्तीचा कार्यक्रम घेण्यात आला। मान शेकडो वर्षापासून निपाणकर घराण्याला आहे। यावेळी श्रीमंत दादाराजे यांचा सत्कार करण्यात आला। पूजा अर्चा करून राजांच्या हस्ते सर्व शर्ती सोडवण्यात आल्या। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, माहेरवासीन, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। सर्वांनी शर्तीच्या मोठ्या उत्साहात आनंद लुटला। या जनरल घोडाबैल शर्यतीमध्ये गणेश तारळे कोल्हापूर यांनी प्रथम क्रमांक घेत 10,001 रुपयांचं बक्षीस पटकावलं। त्यानंतर द्वितीय क्रमांक सुभाष मगदूम बेनाडी यांनी 7,001 तसेच विशाल पठाडे जत्राट यांनी 5,001 रुपयांचं बक्षीस जिंकत तृतीय क्रमांक मिळवला। जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये निपाणीचे विकास कांबळे यांनी 5,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं। द्वितीय क्रमांक केतन कंकणवाडी अंमलझरी व तृतीय क्रमांक संग्राम कमते यांनी पटकावला। हातात कासरा धरून पळणं यामध्ये प्रथम क्रमांक सौंदलगयाचे आयुष्य दळवी तर द्वितीय क्रमांक सुशांत भानसे यांनी मिळवला। तृतीय क्रमांकावर अंमलझरीचे केतन कंकणवाडी यांनी ठसा उमटवला। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।